व्हीजीएल कुकिंग तर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत। आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल केक। उपासाला कुठल्याही उपासाला बनवला जाणारा केक। हा केक आपण वरीच्या तांदूळापासून आणि राजगिऱ्याच्या पिठापासून बनवणार आहोत। चला तर बघूया हा केक आपण कसा बनवायचा। हे उपासाचा केक बनवण्याचं साहित्य आहे। सगळ्यात प्रथम आपण बाउल घेऊया आणि ही जी आपली नेहमीची आमटीची जी वाटी असते ती भरून राजगिऱ्याचं पीठ, पाव वाटी वरीचं पीठ, म्हणजे वरी मिक्सरवर थोडी बारीक करून घेतली आहे अशा प्रकारे सरसरीत पीठ हे बघा। तर हे पाव वाटी पीठ, दुधाची पावडर घेतली आहे 2 चमचे ही घेऊया। नंतर अर्धी वाटी साखर, ती पण मिक्सरवर दळून घेतली आहे। ही सगळी पीठ आपण मिक्स करूया। त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा, हा बघा। हे सगळं मिक्स करूया। एक चिमूट मिठाची, मी साजूक तूप घेतलेलं आहे ते आपण घालूया। हे मिक्स करूया। अर्धी वाटी दही घेतो आहोत आपण। आणि दूध घेतलेलं आहे हे आपण लागेल तसं घालतो। आता अर्धा कप आधी घालूया। थोडंसं अजून घालूया दूध। आणि हे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। चला, या पिठाला 5 मिनिटं झालेली आहेत झाकून। आपण बघूया त्याची कन्सिस्टन्सी। हां, या प्रकारेच यायला पाहिजे, याच्याहून जास्त पातळ किंवा अशी होता कामा नये। हे बघा, हे भांडं आहे ज्याच्यामध्ये आपण केक लावणार आहोत। याच्यात बटर पेपर ठेवला आहे आणि त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे। थोडेसे हे रोस्टेड बदाम आहेत, हे मी घेतले। हे ऐच्छिक आहेत, तुम्ही घाला, नाही घातले तरी चालतील। थोडेसे खाली थोडी वेलची पावडरही आपण या बॅटरमध्ये घालणार आहोत। ही बघा, अगदी किंचित तुमच्या आवडीप्रमाणे। आणि हे बॅटर आता आपण यामध्ये ओतणार आहोत। थोडंसं आपण हे खाली बसण्याकरता सारखं करूया। आणि हे जे थोडेसे जे बदामाचे तुकडे आहेत तेही वरती
परत घालूया. आणि हे भांडं आता आपण केकच्या भांड्यात ठेवणार आहोत. हा आपला साधा कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये साधं मीठ घेतलेलं आहे, ते तापवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे की ज्याच्यावर आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने आपण हे भांडं आतमध्ये ठेवलं आहे आणि 35 ते 40 मिनटं हे भांडं त्याच्यावर ठेवायचं आहे. आपला केक भाजून नंतर आपण चेक करायचं आहे. केकला सुमारे अर्धा तास झालेला आहे. आपण चेक करून बघूया. केक पूर्ण झालेला दिसतोय. हे बघा. आता आपण हा 10 मिनिटांनी बाहेर काढून त्याला थंड करूया. हा केक आता पूर्ण थंड झालेला आहे. आपण आता बघूया कसा झाला आहे. त्याच्या आधी आपण हा बटर पेपर थोडासा काढूया. हा केक आपण बघूया कसा झाला आहे तो. बघू शकता आपण केक एकदम मऊ. हा बघा सॉफ्ट. अशा पद्धतीने आपला हा केक झालेला आहे. हा केक आपण उपासाला, कुठल्याही उपासाला एक गोड पदार्थ म्हणून करू शकतो. पौष्टिक आहे म्हणूनही करू शकतो. एरवीसुद्धा करू शकतो. तर हा केक आपण तयार केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.